अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडी आणि मोटमधून विषबाधा झाली होती। या 30 ते 32 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ इत्यादी त्रास जाणवू लागला होता। तर सध्या अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात 7 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी अडगावमध्ये अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी भेट देत पाहणी केली। तसेच विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली। तर या प्रकरणात काही हलगर्जीपणा झालाय का, या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले। संपूर्ण परिस्थिती खासदार वानखडे यांनी जाणून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उपचार करताना कुठलीही कमतरता भासू नये याची काळजी घेण्याच्या सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्यात। सध्या 7 विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। मुख्याध्यापक आहे तो मुलांचा आहार घेतलेल्याची नोंद असते आज बघा ठीक आहे ते थोडं आता जास्त पूर्ण हे करा। मी तो जिल्ह्यासाठी एक पत्र काढून टाका लगेच तुम्ही, म्हणजे आता विषयावरच ते सांगून द्या मला, सगळं आहार तपासून घ्या मला। सूचना टाकल्या पण साहेबांनी आता रिसिव्ह पण घेतली पूर्ण जिल्ह्यात सूचना व्हॉट्सअपवर टाकलेल्या आहेत, पण त्या इथं आता 4 आहे, अजून आहे 2-3